चेंज द गेम खांदारे टीम. दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधामध्ये या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहतोय. आजचे सर्वच मॅचेस खरं तर हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला प्रत्येक मॅच मध्ये पाहायला मिळाला. प्रत्येक सामना हा अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचला आणि हीच खासियत आहे या खाटेकर चषकाची आजच्या दिवसामध्ये राहिली आहे की प्रत्येक संघ अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण इथे नाणेफेकीचा कौल करून ऑनगोइंग मॅचला सुरुवात होते. सुजल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. सुजलच्या समोर सामन्याला सुरुवात होते. सुजल गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ओ सुजलच्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू अगदी शरीरावर आदळला आणि डॉट बॉलने या षटकाची सुरुवात होतीये. अगदीच आपण पाहिलं तर चांगल्या गतीने गोलंदाजी करतोय सुजल. यानंतर होणारा सामना शिरगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये माळीनगर. शिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आपला डिसिजन पेंडिंग ठेवलाय. सो शिरगाव संघाला विनंती करतो की लवकरात लवकर आपला निर्णय कळवा. डॉट बॉल. सुजल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कावर सज्ज होतोय. रनवे मध्ये पुन्हा एकदा अडथळा. यावेळी फुल ओव्हर फुलटॉस मध्ये चेंडू होता. लोअर फुलटॉस वर आघात केलाय. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू जातोय. सीमारेषेचा वेध घेतो. चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळतात 4. फलंदाज पारच्या बॅट मधून चौकार. यावेळी नो बॉल. बीमर होता आणि बीमर चेंडूला फेकलाय. फाईन लेग झोन मध्ये एक टप्पा घेत चेंडू चाललाय सीमा पार. 4. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय. यावेळी तर अगदीच आपण पाहिलं तर फलंदाजासाठी इझी टास्क होता. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला फक्त दिशा देण्याची गरज होती आणि ते काम चांगल्या पद्धतीने चोखरित्या पार पाडले फलंदाज पारसने. पारसच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आपण पाहिलेत. शिवप्रेमी नारायणगाव संघाची सुरुवात इथे दमदार होतीये कारण पॉवर प्लेचं षटक आहे. पहिलं षटक आहे. निर्णायक षटक आहे आणि या निर्णायक षटकामध्ये सध्याच्या घडीला निर्णायक कामगिरी करतोय फलंदाज पारस. यावेळी हा चेंडू अनपेक्षितरित्या राईज झाला. अगदी समोर हा चेंडू टाकला होता. अगदी पुढ्यातून चेंडूने उसळी घेतली आणि हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. स्पीड गती कमालीची आहे गोलंदाज सुजलकडे. मात्र यावेळी आपण पाहिलं दिशा थोडीशी भरकटलेली होती. फ्री हिट बॉल आहे. फ्री हिट कंटिन्यू असणार आहे. यावेळी फ्री हिट बॉलवर कमालीच्या गतीने गोलंदाजी होतीये. यस पंचांनी तर बॉल घोषित केलाय मात्र पंचांच्या निर्णयात चॅलेंज केलं जाते. रिव्ह्यूची मागणी केली आहे फलंदाजी करणाऱ्या टीमने. गौरव नॉनस्ट्राइक इनला खेळतायत. जसा पंचांचा इशारा आला कोणताही विलंब न करता गौरवने पंचांच्या निर्णयाला चॅलेंज केलंय कारण नॉनस्ट्राइक इनला आहेत. तिथून त्यांना बऱ्यापैकी चेंडूचा अंदाज मिळत असेल. सो पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केले मात्र थर्ड अंपायर जो काही निर्णय असेल तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. शिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता तर शिरगाव संघाने फिल्डिंग केले करण्याचा निर्णय घेतलाय. सो माळीनगर संघ तुम्हाला बॅटिंग करायचे. इट्स अ फेअर बॉल. पंचांचा जो निर्णय होता त्याच निर्णयावर थर्ड अंपायर देखील थांबलेत.
म्हणजेच शिवप्रेमी नारायणगाव संघ इथे आपला रिव्ह्यू गमावते. सो इथून पुढे पंचांच्या निर्णयाला तुम्हाला चॅलेंज करता येणार नाही. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो तुम्हाला मान्यच करावा लागेल. डॉट बॉल येतोय. यावी मोठा फटका, पारसच्या बॅटमधून आक्रमण, चेंडूला फेकलंय सीमारेषेच्या बाहेर, षटकाराकरिता सिक्सर. यावेळी पुन्हा एकदा पुढ्यात टाकला होता चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न झाला होता. नाराज असतील पारस स्वतःवर, कारण रडार मधला चेंडू होता, स्लॉट मधला चेंडू होता. आता त्या चेंडूवर देखील आपण पाहतोय एकाच धावेवर समाधानी राहावं लागलं. मात्र काय सुरुवात केली आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. तब्बल 17 धावा या षटकामध्ये आतापर्यंत बनवल्या गेल्यात. एका चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या एका चेंडूवर जर का एखादा मोठा फटका आला तर निश्चितपणाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार कामगिरी झाली असं आपण म्हणू शकतो. आतापर्यंत बऱ्याच धावा खर्च केल्यात गोलंदाज सुजलने. गौरव या षटकामध्ये पहिल्यांदा स्ट्रायकिंग एंडला येत आहेत. गौरवमध्ये देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. यावेळी पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका तिथे फसलाय. गोलंदाज स्वतः चेंडू खाली पोहोचतायत, झेल कॅरी करतायत आणि फलंदाज गौरवला इथं माघारी धाडतायत. गौरव बाद. पॉवर प्लेच्या निर्णायक षटकाचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 17. एक गडी जरूर गमावलाय, मात्र ड्रीम स्टार्ट स्वप्न व सुरुवात शिवप्रेमी नारायणगाव संघाला मिळाली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे पारसची अफलातून फटकेबाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग पारसची राहिली. तब्बल 17 धावा शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. दुसऱ्या षटकामध्ये संकेतला खरं तर आमंत्रित केलंय. निर्धारित 3 षटकांचा सामना आहे. या 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मानस घेऊन ही सलामीवर जोडी मैदानात परतली होती, दाखल झाली होती. त्यापैकी गौरवला बाद व्हावं लागलंय. मात्र नवीन फलंदाज अतुल मैदानामध्ये दाखल होतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव घेतली गेली. धावफलकामध्ये भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. पारस पुन्हा एकदा बॅटिंग ऑर्डरवर. यावी अगदी खोलामध्ये टाकलेला हा चेंडू, यॉर्कर लेंथ, स्लोवर यॉर्कर आपण म्हणू शकतो. तो चेंडू शरीरावर आदळतोय. ज्या चेंडूवर बाईच्या स्वरूपामध्ये, लेग बाईच्या स्वरूपामध्ये मला वाटतं एक धाव मिळतीये आणि एका धावेची मदतीने धावफलक आता मात्र 20 रन्स, 20 धावा धावफलकावर जाऊन पोहोचल्यात. शिवप्रेमी नारायणगाव संघ एक दमदार स्थितीमध्ये सध्याच्या घडीला आहे.
20 धावा धावफलकावर. संकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. यावेळी इथं फटका चांगला आहे, दमदार फटका, दमदार हिट. चेंडूला पोहोचवलंय एक टप्प्याच्या सहाय्याने सीमारेषेच्या बाहेर. चौकार. गेल्यात दुसरं षटक आतापर्यंत प्रगतीपथावर आहे. व यावेळी स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, स्विचेट करण्याचा मानस दाखवला होता, मात्र अगदी गोलंदाजाने अगोदरच हेरलं होतं की फलंदाज आपला स्टान्स चेंज करतोय आणि येस बॅटच्या सहाय्याने एक धाव मिळतीये जरूर, मात्र गोलंदाजाने अगोदरच हेरलं होतं, त्यामुळे अगदी खोलामध्ये हा चेंडू टाकला गेला. यॉर्कर लेनचा वापर केला गेला आणि इथे आपण पाहतोय की एकच धाव मिळतीये. स्टॅकिंग एंडला पारस येतोय. शिवप्रेमी नारायणगाव 25 धावांवर. यावेळी इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. यामध्ये या चेंडूवर कुठेतरी गती कमी केली, पेस कट ऑफ केला. व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतोय संकेत कडून. या षटकामध्ये आपण विचार केला तर संकेतच्या विरोधामध्ये एक चौकार जरूर आलाय, मात्र त्या व्यतिरिक्त संकेतने चांगली गोलंदाजी केली आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मानस. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये पंचांनी मात्र थर्ड अंपायरकडे डिसिजन सोपवलाय. दुसरी धाव पूर्ण झाली की नाही हे आपण चेक करूयात. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय गुरुनाथ गुरु. यावेळी हा चेंडू डावी एसटी सोडून जातोय. पंचांनी दंडित केले. गोलंदाजाला व्हाईट बॉल येतोय. तिसऱ्या षटकाची सुरुवात व्हाईट बॉलने होते. अल्पेश दळवी गोलंदाजी मार्कवर आलेत. अल्पेशच्या षटकाची सुरुवात व्हाईटच्या माध्यमातून होते. धावफलकावर धावा 27 आतापर्यंत लावल्या गेल्यात. यावेळी या चेंडूवर एकच धाव मिळतीये. पहिल्या सत्रामध्ये पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्याच्या नंतर धावांना ब्रेक लावण्याचं काम करतं दुसऱ्या षटकामध्ये झालं, जिथे संकेत गोलंदाजीसाठी आला होता आणि संकेतच्या षटकामध्ये खरं तर 8च धावा आल्या. डॉट बॉल
28 धावा धावफलकावर आहेत. दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत अल्पेश चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूमध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्यात. ओ यावी मात्र फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला दिशा दिली आहे, पंच केलाय पॉइंट झोन मध्ये. चेंडू बाउंड्री लाईनचा ताबा घेतोय की काय असं वाटलं होतं, मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या जवळपास हा चेंडू अडवला जातोय. मात्र थ्रो फेकी करतील तोपर्यंत बघता बघता इथे 3 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. एकतीस धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31. ओ स्टेप आउट झाले होते, स्टेप आउट करून फटका खेळायचा होता. मात्र गती अल्पेशकडे लाजवाब आहे. कमालीच्या गतीने गोलंदाजी करतात. भरधाव वेगाने गोलंदाजी करत असताना सध्याच्या घडीला फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम अल्पेश करतोय. 31 धावा धावफलकावर. यावी इथे देखील फुलटॉस चेंडू होता, मात्र फुलटॉस चेंडूवर बॅटची कडा घेतली आणि फर्स्ट स्लिपच्या दिशेने जात असताना हा चेंडू आपण तिथे पाहिलं. एकच धाव मिळते, एकाच धाव्यावर समाधानी राहावं लागेल. या षटकामध्ये धावा येत नाहीयेत. आतापर्यंत अल्पेशने 5 चेंडू हाताळलेत, 5 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी होतीये. धाव फलकाला ब्रेक लावण्याचं काम या 2 गोलंदाजांनी केलंय. सुरुवात संकेतने केली होती, त्यानंतर मात्र अल्पेश इकॉनॉमिकल गोलंदाजी करतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली आहे. शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 32 झाल्यात. ओ यावी चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित झाले, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. मात्र दरम्यान आपण पाहिल्या 2 धावा इथे यशस्वीरित्या धावून पूर्ण होत आहेत. 2 धावांवर समाधानी राहावं लागेल. या 2 धावांच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ इथे समाप्त होतोय. पहिल्या सत्रांती धावा धावफलकावर, माफ करा, 1 षटक अजून शिल्लक आहे. अ, 34 धावा झाल्यात. 3 षटक समाप्त झाले. आणखी एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज उमेश येत आहेत. उमेश रोठे, अनुभवी कंटेंडर खांदारे टीम कडून. उमेशच्या षटकाची सुरुवात डॉट बॉलने होतीये. व्हाईट बॉल घोषित केला खरं तर पंचांनी, आणि पंचांच्या निर्णयाला गोलंदाजी करणाऱ्या टीमने चॅलेंज केलंय. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतला जातोय. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू गमावलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या खांदारे टीमने. यावी स्लोवर वन, पॅचची कडा, लेग स्लिपचे क्षेत्ररक्षक करत नाहीये चूक, फलंदाज होईल बाद.
फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज पंकज मैदानामध्ये दाखल होत आहेत. धावफलक स्थिर आहे 35 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात 35. उमेश पुढचा चेंडू घेऊन तयार. ओ यावी उमेशच्या विरोधामध्ये पंकजचा फटका चांगला पाहायला मिळाला, मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास क्षेत्ररक्षकाला गवसलंय. झेल इथे होतोय संपादित आणि फलंदाज इथे होतोय बाद. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. दुसरा झटका टीम शिवप्रेमी नारायणगाव टीमला. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक इथे तैनात होते. झेल होतोय, गडी बाद होतोय आणि या आम्ही खाटेकर चषकामधील पहिली विकेट हॅट्रिक जातीय उमेश रोठे यांच्या नावे. पाच बाद 35 अशी सध्याची घडी, सध्याची अवस्था शिवप्रेमी नारायणगाव टीमची. आणि इथे यावेळी मात्र मोठा फटका खेळला जातोय. यावेळी चेंडू थांबणार नाहीये. फलंदाजाच्या बॅट मधून, नरेशच्या बॅट मधून येतोय उत्तुंग षटकार. बराच काळ खुंटलेली धावसंख्या इथे कुठेतरी आता हालताना आपण पाहतोय. सलगचे 3 धक्के मिळाले होते आणि उमेशच्या विरोधामध्ये इथे आपण पाहतोय मोठा फटका खेळलाय आल्या आल्या नरेशने. कारण नरेशला माहिती आहे सेट होण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये, मोठेच फटके खेळायचे. त्यामुळे आल्या आल्या आक्रमणाला सुरुवात झाली आहे. 41 धावा आतापर्यंत झाल्यात. आणखी देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर शिवप्रेमी नारायणगाव संघ एका विजयी धावफलकापर्यंत जाऊन पोहोचेल, यात काही शंका नाही. ओ पुन्हा एकदा नरेशच्या बॅट मधून आणखी एक प्रहार. चेंडू जातो सीमा पार, एक टप्पा घेत चौकार. पंचेचाळीस धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. ओ स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन आणि ते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. 4 षटकांचा निर्धारित खेळ समाप्त झाला आहे. 4 षटकांमध्ये धावा झाल्यात 45. जिंकण्यासाठी चेंज द गेम कांद्रे टीमला करायचे 46 धावा.
पुन्हा एकदा सुरुवात होते. पहिल्या सत्राचा खेळ जिथे समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना टीम शिवप्रेमी नारायणगाव संघाने धावफलकावर धावा लावल्या तब्बल 45 आणि जिंकण्यासाठी आव्हान दिलंय चेंज द गेम खंदारे संघाला 46 धावांचा. 24 चेंडूंमध्ये 46 धावा बनवायचे. सलामीवर जोडी संकेत आणि संकेतच्या सोबतीला अल्पेश मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडला आपण संकेतला पाहू शकतो. तसंच गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करण्यासाठी शिवप्रेमी नारायणगाव संघाकडून गौरव येत आहेत. गुड्डू गुड्डूचा पहिला चेंडू अगदी खोलामध्ये टाकला होता कमालीच्या गतीने. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात. अप्रतिम अप्रतिम चेंडू. डॉट बॉलने या षटकाची सुरुवात झाली आहे. यावी पुन्हा एकदा चांगल्या गतीने हा चेंडू टाकला होता. लोअर फुल टॉस चेंडू होता. इतकं सोपं नसतं लोअर फुल टॉस चेंडूला खेळणं. थोडासा अडचणीमध्ये आपल्याला फलंदाज संकेत दिसला इथे. मात्र एक धाव इथे मिळतीये. खातं ओपन होत आहे खांदारी टीमचं. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावी कमालीचा बॅकअप. निश्चितपणाने हा चेंडू दंडित केला जाईल. व्हाईट बॉल घोषित केला जाईल. मात्र यष्टीरक्षकाला बॅकअप तिथे चांगला आलाय. लेग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाने कमालीचं क्षेत्ररक्षण करत असताना अगदी आपण म्हणू शकतो की चौकार हा वाचवला. कारण यष्टीरक्षकाच्या अवाकाच्या बाहेर हा चेंडू जात होता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. white+1 अशा एकंदरीत 2 धावा धावफलकावर अंकित जरूर केल्या जातील. 3 धावा धावफलकावर. यावी हा चेंडू देखील आपण पाहतोय अगदी चांगल्या गतीने टाकला होता. तर शरीरावर आदळणारा हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. सातत्याने आपण पाहतोय या षटकामध्ये भरपूर डॉट बॉल्स येत आहेत. डॉट बॉल पर्सेंटेज भरपूर मोठं आहे या षटकामध्ये. गौरव गुड्डू गोलंदाजी चांगली करतोय. कमालीच्या गतीने गोलंदाजी करतोय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खरं तर फलंदाजांना पूर्णपणे जकडून ठेवण्याचं काम त्याने केलंय. चांगली गोलंदाजी होती. यावी पुन्हा एकदा काय गती आहे. सध्याच्या घडीला वेगावर स्वार होताना आपण गुड्डूला पाहतोय. चौथा डॉट बॉल या षटकातील. यावी शॉर्ट पिच बॉल. शॉर्ट पिच बॉल इथे मात्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्त चेंडू. या चेंडूमध्ये दिशा थोडीशी भरकटली होती. सातत्याने आपण पाहतोय शरीरावर मारा केला जातोय. खोलात टाकलेला जात आहे चेंडू. यॉर्कर लेंथ हाताळली जाते. यावेळी मात्र शॉर्ट पिच चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला होता गोलंदाज गुड्डू कडून. मात्र त्यामध्ये दिशेमध्ये थोडंसं नियंत्रण इथे भरकटलं. व्हाईट बॉल. यावेळी स्टेप आउट करून यावेळी स्टेप आउट झाले होते आणि लॉंग ऑफ रिझन मध्ये हा फटका खेळला गेला ज्यावर मिळते ती एक धाव. एका धावेच्या मदतीने पहिल्या षटकाची ते होईल सांगता. पहिल्या षटकांती धावा खांदारी टीमच्या धावफलकावर लावल्या जातात 5. आता समीकरण 18 चेंडू 41 धावा. चांगलं षटक राहिलंय गुड्डूचं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 5च धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. दुसऱ्या षटकाची सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि बघता बघता यशस्वीरित्या 2 धावा इथे देखील धावून पूर्ण होतील. चांगल्या गतीने या 2 धावा धावून पूर्ण झाल्या. समीकरणाचा विचार केला तर 46 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 7 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. म्हणजेच उर्वरित 17 चेंडूंमध्ये इथे देखील 2 धावा यशस्वीरित्या धावून पूर्ण केल्या जात आहेत. समीकरण बदलते. 16 चेंडूंमध्ये 37 धावांची गरज आहे. 9 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. आतापर्यंत आपण जर का पाहिलं तर एकही मोठा फटका दोनही सलामीर जोडीमधून कोणी खेळलेला नाहीये. विशेष करून संकेत थोडासा प्रेशर फील करतोय, थोडासा दडपणामध्ये आहे. मात्र संकेतमध्ये ती क्षमता आहे की मोठमोठाले फटके खेळले जातील. याच मैदानावर संकेतचा वैयक्तिक 97 धावांचा रेकॉर्ड आहे. त्यामुळे संकेतमध्ये क्षमता आहे. यावेळी आपण पाहतोय दिशा थोडीशी भरकटली होती आणि पंचांनी नेमकी तेच हेरलं. व्हाईट बॉल येतो आणि व्हाईटच्या माध्यमातून धावफलक डबल डिजिट 10 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 10 धावा धावफलकावर जोडल्या जात आहेत. यावेळी गतीने बीट केलंय. तेच तर राट चेंडू होता. अगदी शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या गोलंदाजी युनिटचा विचार केला तर धारधार गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. यावी फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला फक्त दिशा दिली आहे. दिशा थोडी भरकटली होती गोलंदाजाची, मात्र योग्य दिशेमध्ये चेंडू खेळलाय फलंदाज संकेतने. चौकार येतोय. 4 धावा आल्या. 4 धावांच्या मध्ये धावफलक 14. समीकरण या चौकारानंतर बदलेल. 14 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या. 14 चेंडूमध्ये आणखी 32 धावा बनवायचे. सलामीर जोडी अजून देखील मैदानामध्ये खेळतीये. यावी मोठा फटका. फलंदाज संकेतच्या बॅट मधून ब्लास्ट. चौकारानंतर षटकार. बॅक टू बॅक सेकंड इन रो. काय फटका खेळलाय. पॉवरफुल हिट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गुड्डू होते आणि गुड्डू कडून इथे संधी मिळते फलंदाज संकेतला. ज्या संकेतच्या बॅट मधून या अगोदर चौकार षटकार आला होता, घातक नजर येत आहेत, त्या संकेतला इथे मिळते जीवनदान. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांती धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 22. आतापर्यंत 2 षटकामध्ये 11.00 च्या सरासरीने धावा बनवल्यात. इथून पुढे 12 चेंडू मध्ये 24 बनवायचे, म्हणजे 12.00 ची सरासरी तुम्हाला गाठायची. आतापर्यंत विचार केला तर रिक्वायर रन रेटच्या अगदी जवळपास टीम खांदारे चालली आहे. इथून पुढे थोडेसे गिअर शिफ्ट करावे लागतील. 12 मध्ये 24 बनवायचे, म्हणजे 12.00 सरासरी तुम्हाला गाठायची. सलामीर जोडी अजून देखील मैदानामध्ये खेळते. ही जमेची बाजू आहे खांदारी टीमसाठी, कारण दोनही फलंदाज चांगल्या दर्जाचे आहेत. संकेत आणि अल्पेश ही जोडी सातत्याने खांदारी टीमसाठी चांगला खेळ करत आले.
आज देखील त्यांच्याकडून अपेक्षा आहेत. सुरुवात दमदार केली आहे, मात्र इथून पुढे शेवट देखील तुम्हाला गोड करायचा असेल तर मैदानामध्ये खेळ दाखवावा लागेल. आता हायवे आणि गोलंदाजी मार्कवर गुरु येतात. 12 चेंडू 24 धावांची गरज असताना स्ट्रायकिंग एंडला अल्पेश. यावेळी हा चेंडू येस डाव्या स्टेजच्या अगदी बाहेरून जातोय. पंचांनी मात्र वाईट चेंडू घोषित केलाय. समीकरण आता खांदारे संघासाठी थोडं सोपं होईल. 12 चेंडू 23 धावा. धावा ऑलरेडी तुमच्या धावफलकावर कमी लावल्या गेल्या, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये अतिरिक्त धावा खर्च करणं तुम्हाला परवडणारे नसणार आहे. त्यामुळे या धावांवर रोख लावाव्या लागतील. डॉट बॉल्स तुम्हाला फेकावे लागतील. विकेट्स तुम्हाला मिळवाव्या लागतील. ओ गुरुचा हा चेंडू अगदी खोलत टाकला होता. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावफलक 30, जिंकण्यासाठी 10 चेंडू 16 धावांची गरज. चेंडू 16 धावांची गरज आहे. अजय साबळेने आल्या आल्या आपल्या ताकदीचा इथे प्रदर्शन दिला. ओ यावेळी मात्र इथे शरीरावर आदळणारा चेंडू, इथे चोरटी धाव घेतली. खरं तर धोकादायक सिंगल घडू शकली असती जर का थ्रो चांगल्या प्रकारे झाला असता, तर अजय थोडासा अडचणीमध्ये सापडला असता. शरीरावर आदळणारा चेंडू त्यावर मिळते लेखबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. समीकरण आता पाहायला गेलो तर 9 चेंडू 15 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 15 धावा. संकेत अजून देखील मैदानात खेळतोय. 11 चेंडू मध्ये 18 धावा वैयक्तिकरित्या त्यांनी बनवल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे. सुरुवातीला स्ट्रगल थोडासा करत होता,
मात्र त्यानंतर जसा चौकार आला त्यानंतर षटकार देखील खेळला, त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल सध्याच्या घडीला त्याची हाय होती. मात्र यावेळी इथे झेल घेण्याची संधी निर्माण पुन्हा एकदा झाली होती आणि पुन्हा एकदा इथे चुकी घडतीये, झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतोय फलंदाज संकेत पवारला. अशा घडीला क्रुशियल मोमेंटला या प्रकारच्या चुका होणं गरजेचं नाहीये, परवडणारं नाहीये, त्यामुळे ही झेल होणं फार गरजेचं होतं. शिवप्रेमी नारायणगाव संघ या सामन्यावर पकड मजबूत करू शकत होते. जर का झेल झाला असता तर निश्चितपणाने खांदारे टीम थोडीशी अडचणीमध्ये सापडली असती, बॅकफुटला गेली असती असं देखील आपण म्हणू शकतो. मात्र इथे जीवनदान मिळतोय. आता समीकरण बदलते, 8 चेंडू 13 धावा. यावी इथे दिशाहीन गोलंदाजी, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी देखील खराब. पंचांचा इशारा येतो नो बॉल, नो प्लस 2 असे एकूण 3 धावा. रिव्ह्यू घेतला जातोय. फिल्डिंग करणाऱ्या संघाचं असं म्हणणं आहे की हा चेंडू वाईड असायला हवा, तर पंचांनी तो चेंडू नो बॉल घोषित केलाय. थर्ड अंपायर कडे हा निर्णय सोपवला. थर्ड अंपायर चेक करायचा. Yes, it's a Beamer, no ball. यावी मोठा फटका, फलंदाज संकेतच्या बॅटमधून चेंडू जातो एक टप्पा घेत सीमारेषेच्या पार, चौकार. संकेत पवारला मिळालेले 2 जीवनदान आणि त्यानंतर त्याने मैदानामध्ये मांडलेला थैमान, काय बॅटिंग करतो. आलेल्या प्रत्येक चेंडूवर धावा घेण्याचा प्रयत्न संकेतचा राहिलाय आणि प्रत्येक चेंडूवर तो धावा घेतोय देखील. सुरुवातीची बॅटिंग थोडीशी अडखळीत झाली, मात्र त्यानंतर आता चांगलीच गती प्रदान केली आहे या डावाला. संकेत पवारसाठीचा हा चेंडू इथे देखील आपण पाहतोय. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी सातत्याने या सामन्यामध्ये शिवप्रेमी नारायणगाव संघाकडून झाली आहे. अगदी पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं गुड्डू गोलंदाजीसाठी आला, पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 5 धावा त्याने खर्च केल्या होत्या. मात्र त्यानंतर जो जो गोलंदाज आलाय त्या प्रत्येक गोलंदाजाला मार दिला इथे खांदारे टीमच्या फलंदाजांनी. यावी अगदी खोलात टाकलेला हा चेंडू, त्या खोलात टाकलेल्या चेंडूला खोदून काढलाय, कव्हर झोनला स्लाइस केलं होतं, खोदलं होतं आणि इथे आपण पाहिलं तर एक धाव मिळते. या एका धावेच्या मदतीने तिसऱ्या षटकाची देखील इथे सांगता होते. 3 षटकांती धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 42 जिंकण्यासाठी समीकरणाचा विचार केला तर 6 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. होणारा सामना माळीनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये शिरगाव, तर शिरगाव संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. इथून पुढे होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची सर्व संघांनी नोंद घ्या. व्हाईट बॉल येतोय, व्हाईट प्लस रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमवावी लागेल, संकेतला बाद व्हावं लागतंय.
यावेळी खोलात टाकलेला हा चेंडू, त्यावर मिळते ती 1 धाव. समीकरण थोडंसं सोपं होतंय. 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. टीम चेंज द गेम खांदारे पहिल्या ओव्हरमध्ये बॅकफुटला असणाऱ्या टीमने गेम चेंज करून टाकली आहे आपल्या बाजूने. नावाप्रमाणे कामगिरी सध्याच्या घडीला सुरू आहे. चेंज द गेम खांदारे 5 चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. यावेळी इथे देखील बॅटची आतली कडा आणि इथे देखील एक चोरटी धाव धावून पूर्ण. आता खांदारे टीम नारायणगाव टीमच्या अगदी सोबतीला येऊन बसली आहे. स्कोर इज लेवल 45 धावा धावफलकावर. जिंकण्यासाठी केवळ 1 धावेची आवश्यकता. अजय साबळे, अजय साबळेच्या बॅटमधून हा फटका चांगला आहे आणि अजयच्या बॅटमधून हा चेंडू जातोय सीमा पार. धावा मिळत आहेत 4 आणि अजयच्या बॅटमधून येतो हा विजयी चौकार. अभिनंदन टीम चेंज द गेम खांदारे. हार्ड लक टफ लक टीम शिवप्रेमी नारायणगाव. चला यानंतर होणारा सामना माळीनगर टीम. तुम्हाला बॅटिंग करायचंय. त्याचबरोबर शिवप्रेमी शिरगाव संघाला विनंती करतोय की मैदानाचा ताबा घेऊन आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवा. ऑलरेडी खूप उशीर झालाय. अगदी पहिल्या फेरीचे सामने संपण्यासाठी आपल्याला 2 वाजलेत. इथून पुढे देखील आपल्याला 4 सामने खेळवायचे आहेत. वरती जर का पाहिलं तर पावसाचं सावट आहे, त्यामुळे वेळेच्या बाबतीमध्ये आम्हाला थोडं सहकार्य करा. इथून पुढे घाई करा. सामन्याला जशी सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये करूयात फेरबदल. आमंत्रित करूयात व्हॉइस ऑफ डोंगर नावे दीपवीर बिराडे सरांना. पण तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते त्या अगोदर आताच झालेल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संकेत पवार, ज्या संकेतने बॅटिंग संकेत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. 15 चेंडूमध्ये 25 धावांची तुफानी खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिली आणि आपल्या वैयक्तिक खेळीच्या जोरावर इथे संघाला विजय प्रस्थापित करून देण्यामध्ये त्याचा मोलाचा हातभार राहिला. तो संकेत ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. चला संकेत लगेच यायचा आपल्या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेऊन जा. त्याचबरोबर शिवप्रेमी शिरगाव संघाला विनंती करतोय की मैदानाचा ताबा घेऊन आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवा.